शमी, एक ड्रेसच तर मागतीये ना मी. तू तर असा चेहरा करून बसलीस जसं काही मी तुझा बॉयफ्रेंड शेअर करायला मागतीये. रिया, अगं मी गंमत करत होते ग शमी. शमी, पण दे ना मला हा ड्रेस प्लीज. बर घे. खरंच? You sure? अगं हो. थँक्यू. बरं अभि, तुझा रुमाल आणि पाकिट इथे ठेवला. बाबा, काही हवंय का? नाही. एक गोष्ट आहे, एक तर तुझे केस खूप वाढलेले आहेत किंवा या घरामध्ये आता दुसरा आरसा घ्यायची गरज आहे. मला माहिती आहे रक्षाबंधन जवळ आलंय, पण आपण मेघनाचे भाऊ आहोत हे अशा रीतीने सिद्ध करायची गरज नाही. अच्छा, तसं नाही. ते आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, म्हणजे सुट्टीनंतर पहिल्यांदा ऑफिसला चाललोय म्हणून. माधुरी, कुठे चाललीस? बाबा, माझ्या मैत्रिणीने गर्भसंस्काराचे क्लास सुरू केले. तर ती म्हणत होती की जसं वेळ मिळेल तसं इथे येऊन बसत जा, म्हणून निघाले होते. संध्याकाळपर्यंत येईन मी. हे पैसे घे. बाबा नको. या अवस्थेत रिस्क घेऊ नकोस. टॅक्सीने जा तिच्याकडे, रिक्षाने किंवा ट्रेनने नको. अशा अवस्थेत काय माधुरी, मी जरी दाखवत नसलो ना तरी मला काळजी वाटते तुझी. काय झालं? असं का बघतोस? तुला गरज असेल तर तुलाही देतो मी पैसे. हो, मी कुठे काय म्हटलो, देता की. मग दे. काय पैसे? नाही, कमवा माझा. हां. अभि, हां, आज मला लेक्चर्स नाही आहेत. मी कॉलेजला जाणार नाही, तर माझी बँकेतली कामं करून येतो. काय? हो.
गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग ममा. ममा आय एम गेटिंग लेट. आपण आल्यावर बोलू. एक मिनिट कशी घाईत काय चाललीस? ब्रेकफास्ट केलास का? तुझं फेवरेट कॉर्न उपमा बनवलाय. अगं माझं हो मी आल्यावर खाते. अगं आल्यावर काय? सकाळच कुठे घाई चाललीस? अगं मी फॅशन डिझायनिंग सुरू केलं ना पुन्हा. त्याचं काम आहे जरा. दॅट्स रिअली नाईस बेबी. म्हणजे तुझे इंटरेस्ट तू स्वतःच शोधले. दॅट्स फॅन्टॅस्टिक. पण वेळी थोडंसं काम आहे. काही पेपर्स तुझ्या सह्या पाहिजेत, पटकन करून टाक. मम्मा बरं कसले पेपर्स? अगं तुझ्या डॅडीनी कॅन्सर पेशंटसाठी फाउंडेशन सुरू केलं होतं. त्या फाउंडेशनसाठी आपल्या बिझनेस थ्रू काही फंड्स जातात. आता तू सायनिंग अथॉरिटी म्हटल्यावर पेपरवर तुझ्याही सह्या लागणार की नाही, पटकन करून टाक ना. जस्ट फ्यू. मम्मा मला खरंच खूप उशीर होतो. आपण आल्यावर करूयात नाही सगळं. काय करते शमी? आय अंडरस्टँड तुला उशीर होतोय. अगं पण एखाद्या चांगल्या कामासाठी वेळ द्यायला नको का? तू कुठली फ्लाईट पकडतेस का? नाही ना. यू जस्ट हॅव अ सीट हिअर. इथे बस. 2 मिनिटं लागणार आहेत सह्या करायला. बघ इट्स नॉट गोइंग टू बी एन इश्यू. कमा हे घे. हे बघ इथे इकडे या. इथे ओके मी निघू मम्मा. मम्मा सॉरी. माझ्या पर्सनल कामामुळे इतक्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करत होते मी. नाही ग, आय नो तू घाईत आहेस. नॉट एन इश्यू अँड द वर्क इज डन. थँक्स. ओके येऊ मी प्लीज. I must say, you are a wonderful actress. I know. यापूर्वी मी खूप नाटकं केली आहेत. बट आय मस्ट से या क्षणी मला खूप मज्जा आली आहे. खरी मजा तर पुढे आहे. किती प्रेम करता हो तुम्ही तुमच्या मुलीवर. कधी कधी असं वाटतं की ती शमिका तुमची सख्खी मुलगी आणि रिया सावत्र. आईने सांगितलं की बेटा याच्यावर सह्या कर आणि त्या मूर्ख मुलीने सह्या केल्या. ते पण कशावर? मॅरेज सर्टिफिकेटवर. यावर माझ्या सह्या झाल्या की शमिका राजे शमिका जय प्रभू होणार. या संबंधित लोकांना मी ऑलरेडी विकत घेतलंय. त्यामुळे ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट मिळायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि हो प्रूफ म्हणून हे फोटो आहेतच. शमिका आणि माझ्या इमेजेसना कटआउट करून त्याचे फेक फोटो बनवणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. Now that is what I call a neat job. I'm really impressed. तुमच्या सहवासात राहून एवढं तर आलंच पाहिजे. शमिकाच्या डॅडनी लिहिलेल्या विलनुसार शमिका 23 वर्षांची व्हायच्या आत तिचं लग्न झालंय. त्यामुळे आता तिच्या प्रॉपर्टीवर, तिच्या फायनान्शियल डिसिजन्सवर नवरा म्हणून माझाही तेवढाच हक्क असेल. आणि ते आपल्यातल्या कॉन्ट्रॅक्टनुसार तुम्हाला 60% मिळाल्यावर आम्हाला ओळखही दाखवायची नाही आणि माझा भूतकाळ विसरून जायचा. ओके? पेशन्स माय बॉय, पेशन्स. आपल्याला जे हवंय ते आधी नीट घडू तर दे. आता तरी मला फक्त माझ्या लॉयरशी बोलणं जास्त महत्वाचं वाटतं. But I must say, not a bad plan, huh? Not a bad plan.
प्लॅन तर अजून पुढे आहे. लग्न झाल्यावर शमिकाला जेव्हा सगळं खरं कळेल तेव्हा तिला माझ्याकडून डिवोर्स हवा असेल आणि मी माझे सगळे जुने हिशोब चुकते केल्याशिवाय तो तिला देणार नाही. मिसेस मेहता, आजची ही प्रेस कॉन्फरन्स तुम्हालाच हँडल करायची आहे. पण सर मी भीती वाटते? नाही सर. आणि भीती वाटली तरीही तुम्हालाच ते हँडल करायचे, कारण तुम्ही ती व्यवस्थित मॅनेज कराल याची मला खात्री आहे. ओके सर. गुड लक. मी डायसवरती आहे. येस. काय रे दादा, कुठे चाललास? ऑफिसला निघालो. अरे आधी सांगायचंच ना रे. थांब आता पटकन काहीतरी खायला बनवते तुझ्यासाठी. अगं काही नकोय मला खायला. मेघना, तू तू इथे? काय कधी कुठे येतेस? काय जादू वगैरे आहे का तुझ्याकडे? वा, जादू तू केलीस माझ्यावर आणि वर मलाच विचारतोस तुझ्याकडे जादू आहे का म्हणून? हे घे. अरे शमिका, आई नाहीये घरात आणि तुला जर काही पदार्थ वगैरे शिकायचा असेल ना तर ती आल्यावरच ये. हा, हो मला माहिती आहे ते. मी खरं तर तुला आणि माधुरीला भेटायला आले होते. मला कशासाठी? दीदी पण नाहीये आता घरात, बाहेर गेली ती. तुझं काही काम होतं का? हो, ते मी श्रावणी सोमवाराचं व्रत करायचं ठरवलंय ना. ते कसं करतात ते माधुरीला विचारायचं होतं मला. काय तू व्रत ठेवणार आहेस? नाही म्हणजे करू शकशील ना? हो करेन ना. नाही म्हणजे कशासाठी करायचं असतं ते माहितीये ना तुला? हो, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी. ओ गॉड, भरपूर माहिती मिळवलेली दिसतेस तू जय दादाशी लग्न करण्याच्या आधी. आजी आता घरात नाहीये, नाही तर तिने सांगितलं असतं तुला सगळं. एनिवे तू बस, मी आणते तुझ्यासाठी व्रताचं पुस्तक. ओके. व्रत माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी. हे घे. याच्यामध्ये सगळं लिहिलंय की कुठली व्रत कधी करायची, कशी करायची. आणि हो, व्रताच्या दिवशी काही खायचं नसतं, माहितीये ना? हो. का झालंय सकाळ सकाळीच ब्रेड ऑमलेट खाऊन? नाही ग, उपास केलाय मी आज. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये.
ग्रेट. अजून काही? नाही. बाय. बाय. शमिका बाय. बाय. फोन करतो. हे काय आता नवीन? काही नाही. दृष्ट काढतीये तुझी. आजीनीच सांगितलंय मला. जेव्हा जेव्हा शमिका इथे येईल तेव्हा तेव्हा हे असंच करायचं. काय? हो, बरोबरच बोलती आजी. ज्या दिवशी ती शमिका इथे आली ना त्याच दिवशी जिजू आणि दिद्याचं घर गेलं. माझा साखरपुडा तिच्यामुळेच मोडला. आणि तिला वाचवताना तुला गोळी लागली. सगळं तिच्यामुळेच होतंय दादा. तू मूर्ख आहेस का मेघना? काय बोलतेस? आजी काहीतरी बोलते आणि तू ऐकतेस. स्वतःची काही अक्कल आहे की नाही? मला कीव करावीशी वाटते तुझी. स्वतःच्या मोडलेल्या लग्नाने इतकी अंधश्रद्धाळू बनशील असं नव्हतं वाटलं मला. हे बघ, आज बोललीस फार झालं. परत जर का बोललीस ना तर शमिका, शमिका, आय एम सो सॉरी. मेघना असं कधीच बोलत नाही ग. मला माहिती नाही आजच काय हे ना, बहुतेक ते आजीचं ऐकून काहीतरी. आजीचं ऐकून जर ती अशी बोलू शकत असेल तर आजी माझ्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार कर. त्या मला कधीच एक्सेप्ट नाही करणार. अभि, रडू नकोस. हे बघ, असं कधीच होणार नाही. मी आहे ना. अभिजित, सोड. बघेल कोणीतरी. बघू दे. आत्ता या क्षणी तुला माझी गरज आहे एवढंच मला माहिती आहे. शमिका, अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी ऑफिसला चाललोय. तुझा उपवास असला तरी उपवासाचं काहीतरी खाऊन घे आणि काळजी करू नकोस. शमिका, आता आपल्या दोघांमध्ये कोणीच येऊ शकत नाही. कोणीच नाही. अगं काय बघते मी हे? सूर्य पश्चिमेला नाही, पार उत्तरेला उगवलाय. अगं काय आहे? काय झालं माई? मी चांगली नाही दिसत आहे का ग? नाही ग, नाही. छान दिसतेस, छान दिसतेस. माझी दृष्ट नको लागायला ग. बघ, शेवटी इथल्या मातीने रंग दाखवला. काय छान छान. पण एवढं नटून थटून कुठे निघालायत? कुठे आपण? हळदी कुंकवाला? कुठे हळदी? व्हॉट? माई, अगं मी तर एक जागो, तुला मी आल्यावर सांगते. मला उशीर होतोय. बाय माई, बाय. लाजली बिजली की काय कोणाला माहिती.
बाई 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 बाई, या मुलीच्या डोक्यात कधी काय येईल ना ते परमेश्वरालाच ठाऊक बाई. मी आहे ना तुझ्यासाठी.